सुप्रभात मंडळी. आपण वाचत आहोत प्राध्यापिका सौ मीना आंबेकर लिखित कोलाज समृद्ध विचारांचा हे पुस्तक. आणि आजची कडी आहे स्वप्नांच्या दुनियेत. त्यातला पहिला भाग आपण वाचतोय. पारदर्शक मंद निर्मळ शांत अथांग सागराचं सौंदर्य मी डोळे भरून बघत होते. किनाऱ्यावरच्या तलम पांढऱ्या शुभ्र रेशमी वाळूचा पावलांना होणारा स्पर्श मी अनुभवत होते. थंडगार पाण्यात पाय भिजवून तो स्पर्श जतन करून ठेवीत होते आणि तेवढ्यात मला कर्कश गजराने जाग केलं. खूपच छान ताजतवानं वाटत होतं. तो मोहक देखावा मी सारखे आठवत होते, पण वाईट वाटत होतं की तो प्रत्यक्षात मात्र दिसत नव्हता. पण हे माझं स्वप्न खरं झालं. 8च दिवसांनी आमच्या मित्रांच्या आग्रहामुळे आम्ही मॉरिशसच्या ट्रिपचं बुकिंग केलं. असंच मागेही एकदा मी सकाळकडे पाठवलेला लेख छापून आल्याचं स्वप्न बघितलं आणि उठते तो काय, खरंच माझा लेख छापून आला होता. अशी माझी 2-3 आणखी स्वप्न खरी झाली आणि स्वप्न म्हणजे काय चीज आहे याची अधिक उत्सुकता मला वाटू लागली. स्वप्न का पडतात? त्यांना अर्थ असतो का? मनातल्या विचारांशी काही संबंध असतो का? असे अनेक प्रश्न मला सतावित होते. या सर्वांची उत्तरं मला मिळाली मी अटेंड केलेल्या एका सायकॉलॉजीच्या सेमिनारमध्ये. झोप आणि स्वप्न या विषयांवर अभ्यास आणि संशोधन केलेले निष्णात डॉक्टर बोलत होते. प्रत्येक रात्री झोपल्यानंतर जगातील प्रत्येक व्यक्ती साधारणपणे 90 ते 120 मिनटं स्वप्न बघत असते. झोप लागल्यानंतर दर 90 मिनिटांनी आपल्या डोळ्यांची जलद हालचाल होत असते. अशा झोपेच्या स्थितीला रेम स्लीप असं म्हणतात, म्हणजेच रॅपिड आय मूवमेंट. स्लीप ही अशी म्हणजे त्याचं ते रॅपिड आय मूवमेंटचा शॉर्ट फॉर्म आहे तो रेम स्लीप. ही सुरू झाल्यावरती 10 मिनटं सुरू राहते. बऱ्याच वर्षांपूर्वी शास्त्रज्ञांना वाटत होतं की स्वप्न फक्त रेम स्लीपमध्येच पडतात, पण आता संशोधकांना आढळलं आहे की स्वप्न झोपेच्या सर्व भागातच पडतात. पण रेम स्लीपमध्ये पडणारी स्वप्न ही चित्रमय व्हिडिओसारखी असतात आणि ती त्याच काळात आपण झोपेतून उठलो तरी आठवतात. झोपेच्या इतर भागात पडणारी स्वप्न जागेपणी येणाऱ्या विचारांच्या साखळ्यांसारखी असतात. स्वप्न ही आपल्याला येणाऱ्या अनुभवांपैकी सर्वात जास्त गूढ रहस्यमय अनुभव आहेत. सध्याच्या अत्यंत प्रगत शास्त्रामुळे मेंदूच्या आत बघून झोपेत सुरू असलेल्या मेंदूतील प्रक्रिया बघणं शक्य झालं आहे. प्रगत वैद्यकशास्त्रामुळे लोकांच्या मृत्यूच्या सीमारेषेवरून परत आणण्यास यश आलेलं आहे आणि त्यामुळे जवळजवळ मृत्यूपर्यंतचे अनुभव आता अभ्यासता येत आहेत. मग ही स्वप्न आपल्याला काय सांगायचा प्रयत्न करत आहेत? झोपेचा अभ्यास करणाऱ्या शास्त्रज्ञांना असं दिसून आलं आहे की स्वप्नांमध्ये दिसणाऱ्या गोष्टी या त्या व्यक्तीच्या जीवनाशीच निगडीत असतात. उगीचच काहीतरी स्वप्न पडत नाहीत. दिवसभर ज्यांच्याशी काही क्रिया प्रतिक्रिया झालेल्या असतात अशाच व्यक्तींबद्दल किंवा वस्तूंबद्दल स्वप्न पडतात. मग आपल्याला स्वप्न कधी आठवतात तर कधी नाही. असं का बरं होतं? बहुधा जागं होण्यापूर्वी जी स्वप्न पडतात ती आपल्याला आठवतात. तसंच भावनापूर्ण किंवा भीतीदायक स्वप्न आपल्या स्मरणात राहतात. या विषयातील ख्यातनाम तज्ज्ञ संशोधक सिग्मंड फ्रॉइड यांच्या म्हणण्याप्रमाणे स्वप्नातील दृश्य, त्यातील प्रसंग हे खरे तर त्या व्यक्तीच्या अदृश्य मनातील इच्छा झाकण्याचे काम करतात. त्यांनी या पद्धतीला ड्रीम वर्क असं नाव दिलं आहे. त्याच्या 4 पायऱ्या त्यांनी वर्णन केले आहेत. कंडेन्सेशन किंवा संक्षेपीकरण. आपल्या बऱ्याच वेगवेगळ्या कल्पना किंवा इच्छा एकत्र येऊन एका स्वप्नात दिसतात. हे पहिला प्रकार झाला. दुसरी पायरी आहे डिस्प्लेसमेंट किंवा बाजूला सारणं. या भागात भावनात्मक अर्थ झाकून टाकून महत्त्वाच्या आणि क्षुल्लक किंवा निरर्थक अशा गोष्टींचं एकत्रीकरण करून दर्शवल्या जातात. तिसरी पायरी सिम्बॉलायझेशन
किंवा प्रतीकं दाखवणं. या भागातही अंतर्मनात दबलेल्या भावभावना, इच्छा किंवा कल्पना काही वस्तूंच्या प्रतीकाने स्वप्नात दिसतात. आणि चौथी पायरी म्हणजे एडिट किंवा संपादित करणं. या ड्रीम वर्क पद्धतीच्या शेवटच्या भागात चित्रविचित्र घटक हे व्यवस्थित पुढे मागे घेऊन समजण्यासारखे व्यवस्थित केले जातात आणि एक सलग स्वप्न दिसतं आपल्याला. बऱ्याच वेळा स्वप्नात जेव्हा दबलेली भावना येते ती स्पष्टपणे प्रगट न होता वेगळ्या रूपात दिसत असल्यामुळे त्या स्वप्नाचा नीट बोध होत नाही. तर उदाहरणार्थ, एखाद्या तरुण मुलाला कॉलेजातील एक मुलगी शलाका समजा ती नावाची आवडत असेल, तर तीच मुलगी त्याच्या स्वप्नात न येता दुसरीच एखादी अनोळखी मुलगी स्वप्नात दिसते. दुसऱ्या उदाहरणात, काल घडलेल्या घटनेत खूप जुन्या अनुभवातील व्यक्ती मिसळून जाऊन ते स्वप्न आपल्याला पूर्णपणे आठवतं आणि समजतही नाही. मानसशास्त्रज्ञ श्री जुंग यांच्या मते आपल्याला पडलेल्या स्वप्नांचा अर्थ ड्रीम डिक्शनरीचा उपयोग करून लावता येतो. या डिक्शनरीत स्वप्नांचे 5,000 शब्द आहेत. याही पुढे जाऊन डॉक्टर डॉमहॉफ म्हणतात, स्वप्न बघणाऱ्यांच्या मनात त्यावेळी काय आहे हेही स्वप्न बऱ्याच अंशी दाखवित असतात. आम्ही शास्त्रज्ञांनी असं दाखवून दिलं आहे की एका व्यक्तीची 75 ते 100 स्वप्न विचारात घेऊन ती व्यक्ती मानसशास्त्रीयदृष्ट्या कशी आहे हे आम्ही नक्की सांगू शकतो. एवढंच नाही तर 2-3 दशकात एखाद्या व्यक्तीला पडलेली 1000पर्यंतची स्वप्न ऐकून त्या व्यक्तीच्या मनाचा अगदी बरोबर आराखडा किंवा मनाचा चेहरा आम्ही रेखाटू शकतो. असा आराखडा बोटाच्या ठशांसारखाच बरोबर असेल. स्वप्न ही खरोखरच किती कुतूहलाची गोष्ट आहे, हो की नाही? आता या बाबतीतच आणखीन एक दुसरा आपण गोष्ट ऐकणार आहोत, त्याच्याबद्दलची माहिती घेणार आहोत, पण ती उद्याच्या भागात. तोपर्यंत बाय बाय.